NCERTनं 8वीच्या इतिहासाचं नवीन पुस्तक प्रसिद्ध केले आणि आतापर्यंत फक्त आक्रमकांच्या इतिहासानं भरलेलं हे पुस्तक पहिल्यांदा बॅलन्स केलं गेले। छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर आणि मराठ्यांच्या इतिहासावर एक संपूर्ण धडा यावेळी घालण्यात आलाय। द राईज ऑफ मराठास असं या पुस्तकातल्या तिसऱ्या टॉपिकचं नाव आहे। या पुस्तकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून नंतर पुढे पेशवाईच्या अस्तापर्यंतचा मराठ्यांचा उदय आणि अस्त कसा झाला आणि ब्रिटिशांच्या ताब्यात भारत कसा गेला हे सगळं सांगितलेलं आहे। यामध्ये मराठ्यांच्या साम्राज्याचा एक नकाशा दाखवण्यात आलाय, जो अधिकृतपणे इतर अनेक पुस्तकांमध्ये आजपर्यंत आपण पाहत आलोय। इंटरनेटवर देखील तो तुम्ही पाहिलाय, पण आता तो NCERTच्या पुस्तकामध्ये आलाय। पण राजस्थानमधल्या काही पूर्वीच्या संस्थानांनी या नकाशाबद्दल आक्षेप घेतलेत। यामध्ये जैसलमेर, मेवाड ही दोन राज्य आहेत। त्यातल्या त्यात जैसलमेर या राज्यानं असं म्हटलंय की जैसलमेर हे मराठा राज्याच्या अधीन कधी नव्हतंच, त्यामुळे आम्हाला मराठा साम्राज्याच्या अधीन दाखवूच नका। त्याबद्दलचं एक पत्र देखील त्यांनी भारताच्या शिक्षण मंत्र्यांना पाठवलंय। मग मराठ्यांचा इतिहास काय आहे, राजस्थानचा इतिहास काय आहे आणि राजस्थान खरंच मराठ्यांच्या साम्राज्याचा भाग होता का, ते सगळं पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। राजस्थानच्या जैसलमेरच्या संस्थांचे सध्याचे वंशज महारावल चैतन्य राज सिंग यांनी एक ट्विट केलंय आणि त्या ट्विटमध्ये त्यांनी असं म्हटलंय की NCERTच्या 8वीच्या पुस्तकात दाखवण्यात आलेला मराठा साम्राज्याचा नकाशा पूर्णपणे चुकीचा आहे। जैसलमेर कधीही मराठा साम्राज्याचा भाग नव्हता। मराठा राज्यांना आम्ही कधीही कोणत्याही प्रकारचा कर दिला नव्हता, करार केला नव्हता, बांधील नव्हतो। त्यामुळं हा नकाशा पूर्णपणे निराधार आहे आणि भारताच्या शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तो नकाशा पुस्तकातून काढून टाकावा। या नकाशामुळे फक्त मुलांच्यावर वाईट परिणाम होत नाही, तर राजस्थानच्या आणि जैसलमेरच्या इतिहासाचा देखील अपमान होतो, त्यांच्या पूर्वीच्या पिढ्यांचा देखील अपमान होतो, असं त्यांचं म्हणणं आहे। असंच म्हणणं राजस्थानमधल्या बुंदी हाडा, मेवाड अशा काही घराण्यांचं देखील आहे। पण मराठ्यांचा राजस्थानमधला इतिहास काय आहे आणि मराठे राजस्थानमध्ये कुठपर्यंत गेले होते ते आता पाहूया। जैसलमेर हे भारताच्या आणि राजस्थानच्या पश्चिमेला बसलेलं आणि पाकिस्तानशी बॉर्डर असलेलं एक छोटंसं संस्थान होतं। हे संस्थान अतिशय लहान असल्यामुळे या संस्थानचा राजस्थानच्या इतिहासात देखील फार काही मोठासा उल्लेख नाही। ही पहिली गोष्ट। 1156च्या सुमाराला रावल जायसाल यांनी या जैसलमेरच्या साम्राज्याची स्थापना केली। त्यानंतर 1587 साली तेव्हाचे जैसलमेरचे राजे असणारे राजा हरराज रावळ यांनी आपला मुलगा शालिवाहन सिंग याला अकबराच्या दरबारात पाठवलं आणि मुघलांचं अधिपत्य मान्य केलं। तेव्हापासून जैसलमेर हे राज्य मुघलांच्या अधीन झालं। पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या उदयानंतर जेव्हा मराठे हे दक्षिणेतली सगळ्यात मोठी सत्ता होऊ पाहत होते, त्यावेळी राजस्थानमधल्या जयपूर, जोधपूर, जैसलमेर आणि इतर अनेक राज्यांमधले सेवक मुघलांच्या बरोबर मराठ्यांच्या विरोधात लढत होते। मेवाडचं नाव मी इथं मुद्दाम घेत नाहीये, कारण ते जरी मोगलांशी नंतर करारानं बांधले गेले असले तरी ते स्वतंत्र होते। मिर्झा राजा जयसिंगा सारख्या लाचार लोकांनी तर औरंगजेबाच्या पायाची फक्त धूळच चाटायची राहिली होती। या लेवलला जाऊन त्यांनी मराठा साम्राज्य उद्ध्वस्त करायचे प्रयत्न केले, पण त्यात त्यांना पूर्णपणे यश कधीच आलं नाही। आणि नंतर जेव्हा पुढे दिवस बदलले, त्यावेळी याच मिर्झा राजाच्या जयपूरच्या वंशजांना मराठ्यांचे पाय धरायची वेळ आली। त्याबद्दलचा संपूर्ण इतिहास आम्ही आणखी एखाद्या व्हिडिओमध्ये करून सांगूच, पण आता तो विषय इथं घ्यायला नको। पण पुढे जेव्हा 1720 नंतर बाजीराव पेशव्यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांच्या मोहिमा उत्तरेच्या दिशेला सुरू झाल्या, त्यावेळी दाभाडे गायकवाड यांनी गुजरातेत आघाडी घेतली। त्यानंतर पेशव्यांच्या बरोबर शिंदे होळकरांनी मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश पर्यंत मजल मारली। 1730च्या दशकात मराठे बाजीराव पेशव्यांच्या नेतृत्वाखाली राजपुतान्यात घुसले। त्यावेळी जयपूर, जोधपूर, उदयपूर यांच्याबरोबर मराठ्यांनी काही युद्ध देखील केली आणि नंतर या तीनही राजस्थानी राज्यांच्या बरोबर तह करून या तीनही राज्यांनी मराठ्यांचं आधिपत्य स्वीकारलं। जयपूर, उदयपूर, जोधपूर ही राजपुतानातली सर्वात मोठी राज्य होती। जवळजवळ सगळ्या राजपुताना या राज्यांमध्येच कव्हर होईल एवढी मोठी ही राज्य होती। या तीनही राज्यांच्याकडून मराठ्यांना चौथाई आणि सरदेशमुखी मिळत होती। या चौथाई आणि सरदेशमुखी वसुलीचे कागद मराठ्यांच्या पुणे दप्तरात आज देखील आहेत। त्यामुळे हे लोक म्हणू शकणार नाहीत की मराठ्यांनी आमच्यावर राज्य केलं नाही। मराठ्यांनी या राजपुतानातल्या राज्यांच्या बरोबर उघड युद्ध करून एकमेकांना उद्ध्वस्त करायचं टाळलं, कारण ही सर्व हिंदू राज्य होती। त्यामध्ये हिंदूंचंच नुकसान झालं असतं। जी गोष्ट मिर्झा राजा जयसिंगाला समजली नाही ती बाजीराव पेशव्यांना समजत होती, शिंदे होळकरांना समजत होती। आता इथं काही लोक म्हणतील की चौथाई सरदेशमुखी दिली म्हणजे आधिपत्य मान्य केलं, असं होत नाही। पण चौथाई सरदेशमुखी जेव्हा मराठे घ्यायचे
तेव्हा त्याचा अर्थ असा असायचा की आम्ही तुमच्यावर आक्रमण करणार नाही आणि तुमच्यावर जर कोणी आक्रमण केलं तर आम्ही तुमची मदत करू. आता पुढचा प्रश्न जैसलमेरचा. जैसलमेर हे राजस्थानच्या पश्चिमेला अगदी वाळवंटात असलेलं एक छोटंसं राज्य होतं. या राज्याचं उत्पन्न अतिशय कमी होतं. हे राज्य मुघलांच्या आधिपत्याखाली येत होतं. मराठ्यांनी जैसलमेरच्या राज्यावर प्रत्यक्ष हल्ला करून ते आपल्या आधिपत्याखाली आणलं नव्हतं, हे सत्य आहे. कारण जैसलमेरच्या राज्यावर केलेल्या आक्रमणातून काहीही मिळणार नव्हतं, कारण या राज्याचं उत्पन्नच एवढं कमी होतं की त्यातून त्या राज्याला काय मिळणार आणि त्यांच्याकडून वसूल काय करणार. पण म्हणून मराठ्यांचं जैसलमेरवर अजिबात आधिपत्य नव्हतं असं म्हणता येणार नाही, कारण जैसलमेर हा मुघलांच्या राज्याचा भाग होता आणि 1752 साली मुघल बादशाह अहमद शाह बहादूर यानं मराठ्यांशी एक करार केला, ज्याला अहदनामा असं म्हटलं जातं. हा करार मराठ्यांच्या वतीने शिंदे होळकरांनी 1752 साली दिल्लीत केला होता. या करारात स्पष्ट म्हटलं आहे, जेवढे मुघल बादशाहचे मांडलिक आहेत ते सर्व मांडलिक मराठ्यांना इथून पुढे चौथाई आणि सरदेशमुखी देतील. यामध्ये संपूर्ण हिंदुस्थान आला. यामध्ये छोट्या मोठ्या राज्यांकडून मग मराठे ही चौथाई सरदेशमुखी वसूल करतच असे नाहीत, किंवा कधी कधी ती केली जात असे, कधी कधी केली जात नसे. काहींचे कागद उपलब्ध आहेत, काहींचे नाहीत. पण कागदोपत्री मुघल राज्याचा भाग असलेला जैसलमेर हा मराठ्यांच्या अंकित झाला होता 1752च्या तहानं. दिल्लीच्या बादशहानं केलेल्या या कराराचा याला पुरावा आहे. मराठ्यांना जर जैसलमेरवर आक्रमण करायचं असतं तर मराठ्यांनी ते कधीही केलं असतं. जयपूर, जोधपूर, मेवाड सारख्या घराण्यांना मराठे नमवू शकतात, तर जैसलमेरला नमवणं ही मराठ्यांच्यासाठी फार मोठी गोष्ट नव्हती. पण जैसलमेरवर मराठ्यांनी आक्रमण केलं नाही. जैसलमेर मराठ्यांनी तहात घेण्या एवढंच महत्वाचं मानलं होतं आणि ते त्यांनी घेतलं. पण हा इतिहास जरी असला तरी मला एक गोष्ट समजत नाही की राजस्थानमधल्या लोकांना आणि तिथल्या विशेषतः राजघराण्यांना या गोष्टीचा एवढा प्रॉब्लेम असायचं कारण काय. 1587 पासून पुढे मराठ्यांचा उदय होईपर्यंत राजस्थानचा संपूर्ण भाग NCERTच्या पुस्तकात आणि जगातल्या प्रत्येक पुस्तकात मुघल साम्राज्याचा भाग दाखवला जातो. त्यावेळी राजस्थानमध्ये कोणीही त्याच्या विरुद्ध आवाज उठवत नाही. राजस्थानमधल्या जयपूर, जोधपूरच्या घराण्यांनी तर मुघलांच्या बरोबर आपल्या मुलींचा विवाह देखील लावून दिलेला होता. त्यांना कधीही मुघल साम्राज्याचा आपण भाग आहोत याचं दुःख नव्हतं. पण मराठा साम्राज्याच्या नकाशामध्ये राजस्थान दाखवल्यामुळं राजस्थानच्या या राजघराण्यांना एवढं दुखायचं कारण काय आणि एवढं दंगा करायचं कारण काय, ही गोष्ट मला समजत नाही. इथं इतिहास बदलला गेलाय अशी गोष्ट असती तर तशी देखील नाही. हे लोक खरोखरच मराठ्यांचे अंकित होते. मी जे काही बोलतोय त्याच्यामध्ये मी मेवाडच्या राजघराण्याचा म्हणजे उदयपूरच्या राजघराण्याचा अपवाद करतोय, कारण उदयपूरचं राजघराणं कायम मुघलांच्या विरुद्ध आपला स्वाभिमान टिकवून राहिलं. उदयपूरच्या मेवाडच्या राजघराण्याने कधीही मुघलांशी कुठलीही रोटीबेटी व्यवहार केले नाहीत. त्यांच्याबद्दल प्रत्येक मराठी माणसाला सन्मानच आहे. राणा प्रताप यांचं हे घराणं या सगळ्या राजपुतानातल्या इतर राजस्थानमधल्या संस्थानांच्यात अपवाद आहे. पण बाकीच्या राजपुतानातल्या राज्यांना ही गोष्ट लागू करता येणार नाही. आणि मोगलांच्या बाबतीत जरी मेवाडच्या राजघराण्याचा अपवाद केला तरी मेवाडचं राजघराणं मराठ्यांना चौथाई आणि सरदेशमुखी देत होतंच. त्यामुळे टेक्निकली जो नकाशा NCERTने छापलाय तो अगदी बरोबर आहे. मेवाडच्या राजघराण्याबद्दल एक किस्सा असा सांगितला जातो की जेव्हा बाजीराव पेशवे मेवाडला गेले त्यावेळी तिथला जो राणा होता त्यानं बाजीराव पेशव्यांसाठी त्यांना सिंहासनावर बसायची विनंती केली. त्यावेळी बाजीरावांनी त्या सिंहासनाला नमस्कार केला आणि सांगितलं की मी सिंहासनावर बसणार नाही, कारण ते राणा प्रतापांचं सिंहासन होतं. पण तसंच पुढे ते जेव्हा जयपूरला गेले तेव्हा जयपूरच्या राजानं असंच सिंहासन जेव्हा बाजीराव पेशव्यांना दिलं तेव्हा बाजीराव पेशवे त्यावर जाऊन बसले होते. हा इतिहास आहे. कारण ज्यांनी इमाने इतबारी मोगलांची सेवा केली त्यांचा कसला सन्मान आणि त्यांचा सन्मान करायची गरज तरी काय, हे बाजीराव पेशवे यांना समजत होतं. त्यामुळे NCERTने छापलेला हा नकाशा अगदी योग्य आहे. त्याच्यामध्ये कोणतीही चूक नाही आणि काही बदल करायची गरज नाही. मराठ्यांचा इतिहास मागच्या अनेक वर्षांमध्ये स्वतंत्र भारतामध्ये लपवला गेलाय. तो पहिल्यांदा या पुस्तकात छापला गेल्यानंतर अजून महिना उलटला नाही तर पूर्वी मुघलांची आनंदाने चाकरी करणारी ही राज्य मराठ्यांच्या विरोधात बोलायला लागली. ही आश्चर्यकारक गोष्ट आहे. तरी देखील भारताच्या HRD मंत्रालयानं याबद्दल एक समिती नेमायचं ठरवलंय आणि ही समिती आता या संपूर्ण गोष्टीची चौकशी करणार आहे, नकाशा तपासणार आहे, इतिहासातले पुरावे पाहून त्याप्रमाणे ते बदल करणार आहेत. अशा प्रकारची तयारी भारताच्या HRD मिनिस्टरनी दाखवलेली आहे. पण तरीही तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. मराठ्यांच्या राज्याचा भाग दाखवण्यामध्ये राजस्थानमधल्या या राज्यांना अडचण तरी काय आहे. यापूर्वी राजस्थानमधल्या सरदारांनी मराठ्यांच्या राज्यावर आक्रमणं देखील केली होती, पण मराठ्यांना ते जिंकू शकले नाहीत. पण मराठे त्यांना जिंकू शकल्यानंतर देखील इतिहास बदलण्याची ही मागणी कितपत योग्य आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा.
व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद.